लग्नानंतर होईलच प्रेमच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. रम्या आणि वसवात्या त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. रम्या म्हणते वसवात्याला, तुला काय वाटतं नंदिनी 24 तासांमध्ये सगळे पुरावे आणू शकेल का? तेव्हा वसवात्यानं रम्याला उत्तर देतात, हे बघ रम्या, नंदिनीकडे 2च पर्याय आहेत. एक तर ती पिहू, नाहीतर दुसरा दीपक. या दोघे असं बोलत असताना त्यांचं बोलणं कोणतरी ऐकतं. त्यामुळे त्या दोघींना खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघी खूप घाबरतात. तर इकडे मानिनी आणि जीवा बोलत असतात. जीवा म्हणतो मानिनी ताईंना की अंधारातही जिच्या खरेपणाची सावली दिसते ती नंदिनी आहे. मला नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे. ती स्वतःला सिद्ध करणारच. या 24 तासामध्ये ती पुरावे नक्की आणणार. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. असं जीवा म्हटल्यानंतर मानिनी ताईंनाही खूप भारी वाटतं. तर इकडे नंदिनी जेलमध्ये दीपकला भेटायला गेलेली असते. तेव्हा दीपक नंदिनीसमोर एक अट ठेवतो आणि म्हणतो की माझ्यावर जे आरोप लावलेला आहे ते सगळे गुन्हे मागे घे, माझ्यावरची तक्रार मागे घे, मी तुला मदत करेन वसवात्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी. आता नंदिनी ही अट मान्य करेल का? यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.